शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या कोकाटे आणि लोणीकर यांच्या विरोधात विरोधक आजही सरकारला धारेवर धरणार. विधानसभेत गदारोळाची शक्यता. शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरनं महत्वाची बैठक. तीनही पक्षातील आमदारांना समान निधी देण्यावरती एकमत. नाराजी टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोम इथे पाहणी करणार. 5 जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या. आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत फडणवीसांचा घणाघात. तर बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकण्यात वावगं काय, संदीप देशपांडेंचा सवाल. मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक आणि संघटनांची माघार. आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा. तर अवजड वाहनं आणि खासगी बस चालक संपावर ठाम. छत्रपती संभाजीनगरमधल्या महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात 2 परप्रांतीय आरोपींना अटक. चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचं समोर. नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या नदी पातळीमध्ये आणि पाणी पातळीत वाढ. तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसाने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. हिमाचल, उत्तराखंडसह 9 राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. आज मंडीमध्ये काल 8 ठिकाणी ढगफुटी आणि 4 जणांचा मृत्यू. तर उत्तराखंडमध्येही नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना. भगवती नगर बेस कॅम्पमधनं उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा. उद्यापासून यात्रेला सुरुवात. खुडूस फाट्यामध्ये पार पडलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न. बर्मिंगहममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात. इंग्लंड 1-0 ने आघाडीवरती असल्यामुळे मालिकेत कमबॅक करण्याचं भारतासमोर मोठं आव्हान.